नमस्कार मंडळी, मी अर्चना. तर आजचा आपला विषय किंवा आजचा आपला जो ब्लॉग बनणार आहे तो आपल्या सर्वांचा आवडता आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा सण म्हणजे दिवाळी. तर मंडळी, दिवाळी म्हटलं की आनंद आला, उत्साह आला, ठिकठिकाणी झगमगाट आला, नवीन कपडे आले, नवीन खरेदी आली, तसेच गोड गोड मिठाई आली आणि मेन म्हणजे फटाके आले. फटाके हे सर्वांनाच फोडायला खूप आवडतात आणि या सर्व गोष्टींमुळे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या दिवाळीच्या निमित्ताने सर्व एकत्र येत असतो. त्यामुळे लहानांपासून अगदी थोरांपर्यंत ही दिवाळी जो सण आहे तो आपल्या सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. पण दिवाळी म्हणजे काय? दिवाळी आपण का साजरी करतो? दिवाळी फक्त बऱ्याच जणांना एवढंच माहिती आहे की गोड गोड मिठाई खाणे किंवा फटाके फोडणे किंवा बऱ्याच जणांना हेही माहिती आहे की जेव्हा श्रीरामप्रभूंनी रावणाचा वध केला तेव्हा ज्यावेळेस ते परत अयोध्येला आले त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी आपण दिवाळी साजरा करतो. पण असं नसून त्या पाठीमागे दिवाळी सण साजरा करण्यापाठीमागे खूप काही उद्देश दिलेला असतो आणि तोच उद्देश काय आहे हेच या ठिकाणी मी थोडासा सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. तर मंडळी, आपल्या सर्वांनाच दिवाळी आपण साजरी का करतो यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र यांनी जेव्हा रावणाचा वध केला आणि ते आपली पत्नी माता सीता आणि आपले बंधू लक्ष्मण यांच्या समेत ज्यावेळेस ते अयोध्या नगरीत आले आणि 14 वर्षाचा वनवास संपून ते अयोध्या नगरीमध्ये आले होते, त्यावेळेस अयोध्यावासियांनी संपूर्ण अयोध्या नगरीची साफसफाई करून, ठिकठिकाणी झगमगाट करून, ठिकठिकाणी दिवे लावून प्रभू रामचंद्र तसेच माता सीता आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांचे त्यांनी स्वागत केले होते. दुसरंही एक कारण असं सांगितलं जातं की कौरव आणि पांडव. हो मंडळी, जर आपण दिवाळी साजरी करतो त्या पाठीमागचं एक दुसरंही महत्त्वाचं कारण ते आहे कौरव आणि पांडवांचं. ज्यावेळी पांडव आणि कौरव यांचं द्यूतयुद्ध चालू होतं त्यावेळी पांडवांना कौरवांनी द्यूतयुद्धामध्ये हरवलं होतं आणि त्यानंतर पांडव जे आहेत त्यांना 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि 12 वर्षाचा वनवास भोगून ज्यावेळेस पांडव परत हस्तिनापूरला त्यांच्या गावी आले त्यावेळेस हस्तिनापूरवासियांनी सुद्धा अशाच प्रकारे ठिकठिकाणी साफसफाई करून, ठिकठिकाणी झगमगाट करून, ठिकठिकाणी दिवे लावून अगदी आनंदाने, अगदी उत्साहाने पांडवांचं स्वागत केलं होतं आणि तो जो दिवस होता तो दिवस होता दिवाळीचा. म्हणूनही आपण दिवाळी साजरी करतो. तर मंडळी, ही 2 कारणांमुळे आपण दिवाळी साजरी तर करतोच, परंतु आणखीही काही अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत पूर्वीच्या काळी की त्यामुळेही आपण दिवाळी साजरी करतो. तर पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं की एक नरकासूर नावाचा राक्षस होऊन गेला आणि तो राक्षस खूप लोकांना त्रास देत असत, तसेच तो जास्त करून स्त्रियांना खूप त्रास देत असत आणि असंही सांगितलं जातं की त्यांनी 1600 स्त्रियांना अक्षरशः बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि हे सर्व जेव्हा श्रीकृष्णांना माहीत झालं तेव्हा श्रीकृष्णांनी त्या नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या नरकासूर नावाच्या राक्षसाचा ज्या दिवशी वध केला तोच दिवस म्हणजे आपली दिवाळी. आणि मग त्या दिवशी तो राक्षस मेल्यानंतर सर्व लोकांनी ठिकठिकाणी दिवे लावून, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून तो दिवस साजरा केला. त्यामुळे आपणही दिवाळी हा दिवस त्या दिवशी साजरा करण्यापाठीमागचं एक महत्त्वाचं कारण मानतो. पुढे चालून असंही म्हटलं जातं की राक्षसांचे आणि देवतांचे ज्यावेळी सागर मंथन झाले त्यावेळेस त्या सागर मंथनमधून लक्ष्मी मातेचा जन्म झाला आणि ज्यावेळी लक्ष्मी मातेचा जन्म झाला तो दिवस म्हणजे दिवाळी. म्हणूनही आपण दिवाळी साजरी करतो असंही समजलं जातं. या 4 कथा दिवाळी साजरी करण्यापाठीमागच्या खूप महत्त्वाच्या कथा मानल्या जातात आणि या सर्व कथांमधून शेवटी एकच संदेश निघतो की वाईट गोष्टींचा अंत होतो आणि चांगल्या गोष्टींचा जन्म होतो. हे झालं दिवाळी साजरी करण्यापाठीमागच्या कथा. पण एक सर्वांना प्रश्न असाही पडतो की आपण दिवाळीला साफसफाई का करतो? कारण आपली जी दिवाळी सुरू होती ती घराच्या साफसफाईपासूनच सुरू होते. अक्षरशः प्रत्येक गोष्टीची आपल्याला घराची साफसफाई करायला लागते. तर ही साफसफाई आपण का करतो, कशासाठी करतो आणि ती दिवाळीलाच का करतो? तर ह्या सर्व गोष्टींमधून जे काही संदेश देण्यात आलेले आहे त्याच्यातून एवढंच सांगण्यात येतं की आपण ज्यावेळेस घराची साफसफाई करतो त्याच वेळेस आपण आपल्या मनाचीही साफसफाई केली पाहिजे. ज्यावेळेस आपण घरातील धूळ झटकतो, वेगवेगळ्या गोष्टींची साफसफाई करतो त्यावेळेस त्याच्यातून एवढंच सांगण्यात येतं की आपण जर समोरच्याच्या मनात जर आपल्याबद्दल काही गैरसमज असेल किंवा आपल्याबद्दल समोरच्याच्या मनात काही गैरसमज असतील तर ते काढून टाकून एक नव्याने सुरुवात करायला पाहिजे. आणि दिवाळी ह्या सणाला आपण नवीन वर्ष समजतो त्यामुळे नवीन वर्ष समजून एक नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपण त्या दिवशी करतो. तर हे झालं साफसफाईबद्दल. तर पुढे जाऊन आपण नवीन वस्तूही खरेदी करतो. तर त्या पाठीमागचं कारणही तसंच आहे, कारण दिवाळी ही नाविन्याचे प्रतीक मानले जाते आणि ज्यावेळेस आपण नवीन वस्तू खरेदी करतो त्यावेळेस नवीन आचार, नवीन विचार एकमेकांमध्ये रुजवले जातात. त्यामुळे आपण नवीन गोष्टींची खरेदी करत असतो. तसेच आपण दिवाळीला एकमेकांना उपहार स्वरूप म्हणून गिफ्ट देत असतो. तर आपण ही भेटवस्तू का देत असतो त्याच्याही पाठीमागचं असं एक कारण असतं की समोरचा माणूस जसा आहे त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत, अवगुण आहेत
तो जसा आहे तसं त्याला आपण स्वीकारणं, म्हणून आपण त्याला भेटवस्तू देत असतो. तर मंडळी, आपण दिवाळीला प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या दिवाळीला दिवे लावलेले असतात. पण हे दिवे का लावतो आपण? त्या पाठीमागचंही एक असं कारण आहे. प्रत्येकाला असं वाटतं की हा दिवाळी आहे, दिवे लावायचे, बस झालं. तर असं नाही आहे. तर आपण दिवाळीला दिवे यासाठी लावतो कारण दिवा हा शुभतेचे प्रतीक मानले जातो. दिवा हा शुभ मानल्यामुळे दिवा हा स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना तो प्रकाश देतो. त्याचप्रमाणे दिव्याप्रमाणे आपण सुद्धा ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, ज्यांना आपली मदत हवी आहे, त्यांना आपण नेहमी मदत करत राहावे, याच पाठीमागं हा एक संदेश दिलेला असतो. तर मंडळी, दिवाळी का साजरी करतात, कशासाठी साजरी करतात, किंवा त्या पाठीमागचे खूप काही जे काही कारणं आहेत, त्या पाठीमागे जे काही संदेश दिलेले आहेत, तेच मी आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दिवाळी अक्षरशः काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे, म्हणून मला असं वाटलं की दुसऱ्या कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपण दिवाळी ह्याच विषयावरती आज एक व्हिडिओ बनवूया. आणि आपल्याला जे काही थोडंफार माहिती आहे, खूप काही लोकांना माहिती आहे, खूप काही लोकांना माहितीही नाही आहे, सर्वच लोकांना सर्वच कारणं माहीत आहे असंही नाही आहे दिवाळी साजरी करण्यापाठीमागचे. तर मी आज एक छोटासा हा एक प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न नक्कीच आवडेल अशी मी आशा करते. आणि 2023 या वर्षीची दिवाळी तुम्हाला सर्वांना मंगलमय, आनंदात, उत्साहात जावो आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद.